तर आगामी निवडणुकीत आरेला कार्य करण्याची वेळ आली तरी चालेल, पक्षातील नेत्यांवरील टीकेला चोख उत्तर द्या असं अनिकेत तटकरे यांनी म्हटलेलं आहे। रायगडच्या रोह्यामध्ये माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केलं। तर रोहा कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही असं देखील गोगावलेंनी म्हटले। प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याचं देखील गोगावलेंनी म्हटलं। आता आरेला कार्य सुद्धा उत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची त्या ठिकाणी असली पाहिजे। आपण तसं पाहिलं तर कोणाच्या अंगावर जात नाही, पण आपल्या नेत्यांवर कोण टीका केली तर मात्र माझी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी विनंती आहे की आता मात्र आपण कोणी तसं शांत बसून चालणार नाही तर उठसूट कोणी येतंय, शेवढं पोरग सुद्धा येते आणि तटकरे साहेबांवर कालचं येऊन बोलतंय, ज्याला रोह्याचा इतिहास भूगोल माहीत नाही तो तिकडनं बाहेर येऊन जर आपल्या नेत्यावर टीका करत असेल तर आपण सुद्धा चोखपटीने उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी ईर्षेने त्या ठिकाणी उतरलं पाहिजे, एवढीच अपेक्षा मी या हरकत नाही ना। प्रश्न असा आहे, रोहा असेल किंवा अनेका असेल, ही काय वैयक्तिक कोणाची मालमत्ता नाही। जसं महाड मानगाव पोलाद आमची वैयक्तिक मालमत्ता नाही, तसं रोहा हे कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही। आता आव्हान देत असेल काय येत्या काही दिवसामध्ये कळलंच, अजून आव्हानं काय असतील ती आम्ही वरिष्ठांचं मानण्याचा प्रयत्न करतोय की महायुतीमध्ये काय करावं, कसं करावं, काय करावं आणि प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायची ताकद आहे, त्यांनी ते वाढवायचं आहे।